नमस्कार. शासन 4 यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जून 26 वेतन या तारखेला शासन परिपत्रक निर्गमित. त्या संदर्भात वेबसाईटच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जून महिन्याचे वेतन अदा करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे. संदर्भ क्रमांक 1 व 3च्या पत्रास अनुसरून या कार्यालयाने संदर्भ क्रमांक 2 अन्वये सर्व क्षेत्रीय कार्यालयाकडून शासन पत्राच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्थेमधील किती शिक्षक निवडणूक व अन्य कामाकरिता प्रतिनियुक्तीने कार्यरत आहे असे शिक्षकांची प्रतिनियुक्तीने कार्यरत कालावधीसह माहिती तात्काळ सादर करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले होते. सर्व संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडून प्राप्त माहितीस शासन संदर्भ क्रमांक 4च्या पत्रान्वये सादर करण्यात आलेली आहे. संदर्भ क्रमांक 5 नुसार झालेल्या बैठकीमध्ये निवडणूक व अन्य कामावर प्रतिनियुक्ती असलेले सर्व शिक्षकांना त्यांच्या मूळ आस्थापनेवर रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्याचे निर्देश दिलेले आहेत. सदर बैठकीतील निर्देशनानुसार सर्व संबंधित शिक्षकांना स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्थेमधील शिक्षक निवडणूक व अन्य कामाकरिता प्रतिनियुक्तीने कार्यरत असणाऱ्या त्यांच्या मूळ आस्थापनेवर रुजू होण्यासाठी तात्काळ कार्यमुक्त करण्याबाबत आपले स्तरावरून उचित कार्यवाही करावी. तसेच आपल्या जिल्ह्याकडून या कार्यालयात सादर केलेल्या माहितीमधील सर्व शिक्षक त्यांचे मूळ आस्थापनेवर रुजू होतील असे पाहावे. या कार्यालयात सादर केलेली माहिती व्यतिरिक्त शिक्षकांची प्रतिनियुक्ती शासकीय कार्यालयात असेल तर त्या कार्यालय प्रमुखाशी संपर्क करून त्यांनाही कार्यमुक्त करण्याचे निर्देश द्यावेत. सर्व संबंधितांना कार्यमुक्त केल्याच्या आदेशानंतरही शिक्षक जर मूळ आस्थापनेवर रुजू झाले नाही तर त्या शिक्षकांचे माहे मे 26 पेड इन माहे जून 26चे वेतन अदा होणार नाही. याबाबत आपण दक्षता घ्यावी. याबाबत संबंधित अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांना आपल्या स्तरावरून आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत. तसेच शासन पत्राच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्थेमधील किती शिक्षक निवडणूक व अन्य कामाकरिता प्रतिनियुक्तीने कार्यरत होते व किती शिक्षक मूळ आस्थापनेवर रुजू झालेले आहेत त्यांचा एकत्रित अहवाल दिनांक 31 मे 26 पर्यंत या कार्यालयात सादर करावा, जेणेकरून एकत्रित अहवाल शासनास सादर करणे शक्य होईल. धन्यवाद.